मुंबईचा राजा कोण असं म्हटल्यावर समोरून आपसूक येतं रोहित शर्मा. रोहितला आज हिटमॅन म्हणून ओळखलं जातं. ज्या टपोरी आणि बेफिकीर शैलीत तो बोलतो त्याच पद्धतीत तो मैदानात बॉलर्सला तोडतो. पण ह्या राजाचा सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. तुम्हाला आम्ही असं सांगितलं की फक्त 800 रुपये नाहीत म्हणून रोहितचं लहानपणी क्रिकेट थांबलं होतं तर हो गोष्ट खरी आहे. तर झालं असं, लहानपणी बोरिवलीच्या गल्लीत चौकार षटकार ठोकणारा छोटा रोहित पाहिला की पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं की हाच पुढचा सचिन होणार. पण टॅलेंटला शिक्षणाची जोड मिळाली की ते अजून निखरून येतं असं म्हणतात. म्हणून त्याचा खेळ बघून त्याच्या घरच्यांनी त्याला अकॅडमीत टाकायचं ठरवलं. अकॅडमीची फी होती 800 रुपये. त्यावेळी त्याच्या घरच्यांकडे साधे 800 रुपये नव्हते. नंतर त्याच्या काकांनी 50 रुपये जमा केले पण 800 रुपये काही जमा होत नव्हते. तेव्हा काकांच्या मित्रांनी आर्थिक मदत केली आणि ही फी जमा झाली आणि सुरू झाला रोहितचा हिटमॅनकडे घेऊन जाणारा प्रवास. रोहित त्याच्या मेहनतीने आज यशाच्या शिखरावर आहे. पण ह्या प्रवासात त्याला निस्वार्थपणे मदत करणाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून शेवटी एकच प्रश्न पडतो, जर ते 800 रुपये जमा झाले नसते तर? गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा.